आता भूमीला इकडे निलांबरीने मुद्दाम प्रशांतच्या मोबाईलवरून कॉल केलेला असतो। प्रशांतच्या मोबाईलवरून कॉल करून निलांबरी या सगळ्यामध्ये भूमीला आता इकडे असा मेसेज करते की ताई मला या ठिकाणी तुझी भेट घ्यायची आहे, तू तिकडे मला भेटायला ये असं म्हटल्यावरती आता भूमी त्या दिशेने चाललेली असते आणि रस्त्यामध्ये भूमीला अचानकपणे काही गोष्टींची आता मात्र आठवण येते। त्यावेळी भूमी आता या सगळ्यामध्ये त्यांना म्हणते की तुम्ही प्रशांतचे मित्र आहात का? यावरती ते माणूस सांगतो गुपचूप तुम्ही चला। भूमी म्हणते काय ही आगावगिरी आहे, मी तुमची ही आगावगिरी अजिबात खपवून घेणार नाही। यावरती तो माणूस म्हणतो हे बघा मॅडम, तुम्ही उगाच आमचं डोकं खाऊ नका, या सगळ्यामध्ये तुम्ही उगाच आमच्याशी पंगा घेऊ नका, कारण जे काही आहे ना ते आम्हाला आमच्या मालकांनी सांगितलेलं आहे। त्यावरती भूमी म्हणते हे बघा, एक लक्षात घ्या, तो माझा भाऊ आहे, माझ्या भावांनी तुम्हाला नक्कीच माझ्याशी असं ॲरोगंटली वागायला नाही सांगितलेलं आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता गाडी थांबवा, कोण आहात तुम्ही? यावरती आता मात्र भूमीला खूपच टेन्शन येतं की ही माणसं कोण आहेत। ॲक्च्युली रागिणीने त्या व्यंकटेश नावाच्या माणसाला इकडे आता भूमीची सुपारी दिलेली असते। मग तो भूमीच्या डोक्यावरती बंदूक ठेवतो आणि आता या सगळ्यामध्ये तो भूमीला सांगायला लागतो मॅडम, जास्त जर का टिव 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 केली तर या सगळ्यामध्ये तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथे संपवून टाकू, त्यामुळे आम्ही जिथे सांगतोय तिथे चला असं म्हणत भूमीला एका सुनसान ठिकाणी नेऊन तिला या सगळ्यामध्ये आता मात्र अडकवण्याचा प्लॅन इकडे रागिणीने केलेला असतो। भूमीच्या या सगळ्या गडबडीमध्ये आता मात्र इकडे आजीला टेन्शन येतं, कारण इकडे आजीने जी पूजा ठेवलेली असते त्या पूजेच्या वेळेला नेमका अपशकुन घडतो आणि आजीला जरा टेन्शनच येतं। आजी आता म्हणायला लागते हे काय, देवी आईचा प्रकोप झाला, नारळाचं जे काही तोरण आहे ते तोरण अशा पद्धतीने उलगडायला नाही पाहिजे, हे सगळं विपरीत घडत आहे, मलाच कळत नाही आहे की या गोष्टी कशा घडतायत ते असं म्हणत आता इकडे आजी खूप अस्वस्थ होते आणि आता इकडे भूमीच्या वरती संकट आलेलं असतं। त्याच वेळ इकडे पारितोषला त्याचा आता जो ड्रायव्हर आहे तो अपडेट देत असतो। ड्रायव्हर आता पारितोषला सांगत असतो की या सगळ्यामध्ये मी भूमी मॅडम ना तुम्ही सांगितलात म्हणून ज्या वेळेला सोडण्यासाठी गेलो होतो त्यावेळेला मला भूमी मॅडम म्हटल्या की माझ्या भावाने माझ्यासाठी गाडी पाठवलेली आहे, पण थोड्याच वेळापूर्वी त्यांचे वडील इकडे ऑफिसमध्ये आले होते सांगायला की भूमी मॅडम पोहोचल्या नाहीत, मी त्यांना घरपर्यंत सोडण्यासाठी जात होतो, पण त्याच वेळेला भूमी मॅडमनी मला सांगितलं की या सगळ्यामध्ये मला भावाने बोलवले म्हणून मी तिकडून निघून गेलो। यावरती पारितोष चिडतो आणि तो सांगतो तुम्हाला समजत नाही आहे का की या सगळ्यामध्ये आता मात्र भूमी मॅडमची तुमच्यावरती जबाबदारी मी सोपवले म्हटल्यावरती तुम्ही या सगळ्यामध्ये निष्काळजीपणा कसा करू शकता असं म्हणत पारितोष चांगलाच चिडतो। त्यावरती पारितोष विचार करतो नाही काहीतरी गडबड आहे। मग पारितोष इकडे माधवरावांची भेट घेत आणि पारितोष सांगायला लागतो मला असं वाटते की भूमी मॅडमना त्यांच्या भावाने गाडी पाठवली होती। त्यावेळेला माधवराव म्हणतात नाही हो, प्रशांत तर इथेच आहे आणि तो कशासाठी गाडी पाठवेल, त्याने काही गाडी वगैरे पाठवलेली नाहीये असं म्हटल्यावरती इकडे आता पारितोष म्हणतो खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालाय, ही गोष्ट मात्र खरी, आपण कितीही म्हटलं ना तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे आणि त्यामुळे आता मात्र पोलीस कंप्लेंट करण्यासाठी इकडे आता माधवराव सांगतात। त्यावेळेला तिकडे प्रशांत तिकडे येतो आणि तो सांगायला लागतो नाही मी तर ताईला कुठेही बोलवलेलं नाहीये। यावरती आता मात्र इकडे पारितोष सांगायला लागतो काहीतरी खूप मोठा घोळ आहे या सगळ्यामध्ये, भूमी मॅडमच्या जीवाला बहुतेक धोका आहे असं मला आतून गट फिलिंग येते। मग ताबडतोब प्रशांत आता आकाशला कळव, तोपर्यंत अभिजित इकडे सांगायला येतो आई आपलं काम फत्ते झालेलं आहे। या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीला व्यंकटेशने गायब केलंय, पण या सगळ्यामध्ये आता त्या मूर्ख पारितोषने जाऊन बहुतेक माधवरावांना सांगितलंय आणि प्रशांतने इकडे आकाशला फोन केलाय, कारण आकाश आजीला सांगताना मी ऐकलंय, तुला सांगायला सुद्धा आकाश थांबला नाही, तो तडक गेलाय गायकवाडांकडे, आता काय करायचं? यावरती रागिणी म्हणते जाऊ दे ना, काय करायचंय ते करू दे, आपला काय संबंध आहे का याच्याशी, त्या व्यंकटेशला आपण ओळखतो का? नाही ना, मग झालं तर सगळा विषय संपलेला आहे, त्या व्यंकटेशला आपण ओळखत नाही, तो आपल्याला ओळखत नाही, विषय इथेच संपलेला आहे।
त्यामुळे तू काही लक्ष देऊ नकोस असं म्हणत रागिणी ओव्हर कॉन्फिडन्स असते। पण या सगळ्यामध्ये अभिजित तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की आई, मला असं वाटते की जर का भूमीला शोधण्यामध्ये गायकवाड यशस्वी झाले आणि त्यानंतर मग मात्र व्यंकटेशने तोंड उघडलं तर। यावरती रागिणी सांगते, या व्यंकटेशला उगाच इतके पैसे देऊन मी हायर नाही करत आहे। व्यंकटेश जरी पकडला गेला तरी सुद्धा तो या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत आपलं तोंड उघडणार नाही, ही गोष्ट मात्र खरी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अभिजित म्हणतो, बघ आई, नाहीतर उगाच प्रकरण अंगाशी येईल। यावर रागिणी म्हणते, नाही, यावेळेला पूर्णपुरे बंदोबस्त झालेला आहे। तोपर्यंत इकडे आकाश आता गायकवाडांची भेट घेतो। आकाश गायकवाडांची भेट घेऊन त्यांना आता तो सांगायला लागतो की मला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर अपडेट हवेत। त्यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात, एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूमी मॅडम जे सांगत होत्या त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाहीत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या गोष्टी तुमच्या आईनेच म्हणजेच रागिणी आत्याने ज्या काही गोष्टी दिल्यात ना, त्या गोष्टी खूपच फुटकळ आणि खोट्या आहेत हे सिद्ध झालेलं आहे। आणि त्यामुळे आता भूमी मॅडमच्या जीवाला धोका कुणामुळे आहे ही गोष्ट नव्याने सांगायची गरज नाहीये। कारण या सगळ्यामध्ये जाता जाता भूमी मॅडमने मला हे सांगितलं होतं की राजाराम सर ही आपली मदत करू शकतात आणि त्यामुळे मी राजाराम सरांना कॉन्टॅक्ट केला होता। राजाराम सर ऑन दी वे आहेत आणि ते येत आहेत, पण त्यांनी मला जी काही माहिती सांगितली त्याच्यावरून ज्या 20 कार होत्या ना, त्या 20 कारपैकी ती जी आत्ता नवीन कारचा नंबर त्याच्यात घुसवलाय ती कार त्या 20 कारमध्ये नव्हतीच आणि गोगटेंच्या नावावरती जी कार होती ती पूर्णपणे वेगळी कार होती। आता इतकी माहिती तुमच्या आईच्या विरोधात हे करण्यासाठी पुरेसं आहे। आत्ता तरी तुमचे डोळे उघडा। यावरती आकाश म्हणतो, काय राजा काका असं म्हटला? यावरती गायकवाड सांगतात, हो, राजा काकांनी हे सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही भूमी मॅडमचं लोकेशन ट्रॅक करतोय। त्यांचा मोबाईल जिथपर्यंत आम्हाला मिळालाय तिथपर्यंत आमची माणसं जाऊन पोहोचलेली आहेत। आता फक्त आपण तिकडे निघायचं आहे, पण त्याआधी आम्ही राजाराम काकांची वाट पाहतोय। आकाश म्हणतो, काय म्हणजे राजा काका इकडे यायला निघालाय आणि आम्हाला सांगितलं नाही? त्यावरती आता इकडे इन्स्पेक्टर गायकवाड म्हणतात, हो, कारण राजाराम काकांना सुद्धा घरामधली लोकांवरती डाऊट आहे, स्पेशली अभिजितवरती। ते काही रागिणीचं नाव घेत नाहीयेत, पण त्यांना अभिजितवरती डाऊट आहे, कारण त्यांना असं वाटतंय की अभिजित या सगळ्यामध्ये हे करू शकतो। पण म्हणून त्यांनी सांगितले की मी इकडे येणार आहे, हे कुणाला सांगू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र राजाराम काका खूप महत्त्वाचे पुरावे घेऊन निघालेत, त्यामुळे राजाराम काकांना इकडे येऊ दे, ते आले की पुढचं आपण ठरवूया। आकाश सुद्धा आता काकांची वाट पाहत असतो। तोपर्यंत राजा काकांची धमाकेदार एंट्री होते। राजा काका आल्यावरती इकडे आता आकाश म्हणतो, राजा काका तू तरी मला सांग ना, काय झालंय? तू असं का म्हटलास की मी इकडे येणार आहे, हे कोणाला सांगू नकोस? तुला अभिजितवरती डाऊट आहे का? यावरती राजा काका म्हणतात, हे बघ आकाश, ही सगळी हिस्ट्री मी काढले, हीच मी गेले बरेच दिवस सर्च करत होतो। आपल्या ऑफिसमधल्या कॉन्फिडेन्शियल माहित्या सगळ्या मला मिळालेल्या आहेत आणि यामध्ये कुणीही ढवळाढवळ करू नये। मग ती XYZ कोणीही व्यक्ती असेल, जी व्यक्ती आपल्याला माहीत नाहीये। भूमी या सगळ्यावरती रागिणीवरती संशय घेते, मला रागिणीवरती संशय नाहीये, मला अभिजितवरती संशय आहे। अभिजित आता मात्र आईच्या नावाचा वापर करून कदाचित हे सगळं करू शकतो असं मला राहून वाटतंय। म्हणून मला असं म्हणायचं होतं की या सगळ्यामध्ये जर का अभिजित हे सगळं करत असेल तर आपण त्याला कोणत्याही बाबतीत सपोर्ट करायला नको आहे। अभिजितने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना ते सगळं पूर्णपणे चुकीचं आहे। पण मी जी माहिती काढले त्या माहितीनुसार ज्या 20 गाड्या होत्या त्याच्यामध्ये या गाडीचं नाव नव्हतं आणि तू तर सांगतोयस की अभिजितने ही गाडीचं नाव तिकडे आणलं होतं तुम्हाला सांगायला। कदाचित रागिणीच्या नावावरच्या गाड्यांचा वापर करून अभिजित जर या सगळ्यामध्ये काही गोष्टी करत असेल तर मात्र आपल्याला आणि मला असं वाटतंय की हे सगळं अभिजितने केल्याचं मला जाणवतंय। त्यामुळे आपण या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा विचार करायला पाहिजे आणि आता या सगळ्यामध्ये भूमी जे म्हणत होती त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। आकाश म्हणतो, राजा काका पण आत्ता ती वेळ नाहीये, आत्ता भूमीला कोणीतरी किडनॅप केलंय। यावरती राजा काका म्हणतात, काय
भूमीला आणि किडनॅप यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात हो, कारण त्यांना कोणीतरी गाडीमध्ये बसायला सांगितलं। ही गोष्ट आता आम्ही म्हणजे आमच्या एका ड्रायव्हरने पाहिली त्यांच्याच ऑफिसमधल्या, आणि त्यानंतर त्यांना सांगितलं भूमी मॅडमनी की भावाचा मेसेज आलाय म्हणून ते चाललेत असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो राजा काका, यात जर का अभिजितचा हात असेल तर आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे। तोपर्यंत आता इकडे गायकवाडांना अपडेट येते की या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे भूमीचं लोकेशन ट्रॅक झालेलं आहे। मग भूमीला शोधण्यासाठी आता सगळेच जण त्या लोकेशनवरती आता त्या लोकेशनवरती गेल्यावरती इकडे आता व्यंकटेश सापडतो। व्यंकटेश सापडल्यावरती व्यंकटेशला गायकवाड सर उभे आडवे फोडून काढतात। बोल भूमी मॅडम कुठे आहेत असं म्हटल्यावरती व्यंकटेश म्हणतो कोण भूमी मॅडम, मला यातलं काहीच माहिती नाहीये। त्यावरती मग आता चिडलेले गायकवाड अजूनच चिडतात आणि आता ते सांगतात टाका रे याला आतमध्ये, हा असा ऐकणार नाहीये, याला या सगळ्यामध्ये जोपर्यंत आपण आता 3rd डिग्री देत नाही तोपर्यंत हा काही ऐकणार नाही, टाका ह्याला आतमध्ये असं म्हणत इकडे आता त्याला आत टाकायला सांगतात। तोपर्यंत व्यंकटेश घडाघडा बोलायला लागतो। व्यंकटेश सांगायला लागतो हो, रागिणी पटवर्धन यांनी मला भूमी मॅडमना पकडण्याची सुपारी द्यायला सांगितलं होतं असं म्हटल्यावरती आता आरशासारखं सगळं लख्ख होतं। व्यंकटेशला पकडल्यामुळे सगळे समीकरणं बरोबर जुळून आलेली असतात आणि या सगळ्यामध्ये व्यंकटेशनेच हे सगळं केलंय हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं। व्यंकटेश पूर्णपणे अडकतो पण रागिणीला पण अडकवतो। आता इकडे व्यंकटेशच्या तावडीतून गायकवाडांनी आता इकडे भूमीची सुटका केलेली आहे। भूमीची सुटका केल्यावरती मग मात्र रागिणीने सुपारी दिले समोर आल्यावरती आकाशला खूप राग येतो। ज्या आत्यावरती आपल्याला भूमी आता आरडाओरडा करून सांगत होती की आत्याने हे केलंय, आत्याने हे केलंय, आणि ज्याच्यावरती आपण मात्र विश्वास ठेवला नाही त्याच आत्याने आज मोठं कारस्थान करून भूमीला मारण्याचा प्लॅन केला। अजूनही त्याला स्वतःवरती विश्वासच बसत नसतो की हे सगळं आपल्या आत्याने केलेलं आहे। आणि तो आता रागिणी आत्याला म्हणतो आत्या, हे सगळं पैसा प्रॉपर्टी या कामासाठी तू जर का केलं असशील ना तर तू मला एक शब्द बोलली असतीस की ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती दे तर मी तुला करून दिली असती, मी तुला कोणताही प्रश्न सुद्धा विचारला नसता। पण आज तू माझ्या मनातून उतरलीस, तू मला आणि भूमीला वेगळं करण्याचा प्रयत्न केलास। त्यावरती राजा काका म्हणतात आकाश, खरंच मला खूप लाज वाटते माझी स्वतःची की मी या घरात राहतोय आणि आता या घरातून मी कायमचा निघून जाणार आहे। अभिजित आणि आता इकडे पौर्णिमा तिकडे त्याचप्रमाणे फक्त राहिला अथर्व अजूनही स्वतःची जबाबदारी घेत नाहीये म्हणून त्याला घेऊन मी बाहेर पडतोय। अभिजित पौर्णिमा त्यांचं बघतील आणि रागिणीला जेलमध्ये जाऊ दे। राजा काकांनी एका क्षणात ही सगळी समीकरणं बदलून टाकलेली असतात।